विधान परिषदेत अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेला मंत्री दीपक केसरकर यांनी उत्तर दिलं। यावेळी केसरकर यांनी विरोधकांनी केलेले आरोप फेटाळून लावले आणि चर्चेत मांडलेल्या मुद्द्यांचं निरसन केलं। या अतिरिक्त अर्थसंकल्पात प्रत्येक विभागासाठी भरीव आणि पुरेशी तरतूद करण्यात आली आहे। त्यामुळे अर्थसंकल्पातील योजना राबवण्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही असं त्यांनी सांगितलं। विरोधकांकडूनही लाभार्थ्याचे अर्ज भरून घेतले जात आहेत। हेच अर्थसंकल्पातील घोषणांचं यश आहे असा टोला त्यांनी लगावला। सरकार कृषी क्षेत्रासाठी करत असलेल्या उपाययोजनांमुळे येत्या काळात कृषी उत्पन्नात अधिकाधिक वाढ होईल असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला। राज्यात दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या 40 तालुक्यातील लाभार्थ्यांना उर्वरित मदत वितरित करण्यासाठी ई-केवायसी करणं अनिवार्य आहे। शेवटच्या शेतकऱ्याची ई-केवायसी पूर्ण होईपर्यंत यासाठीची मुदत वाढवण्यात येईल असं मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं। येत्या 15 दिवसात मोहीम राबवून लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण करून घेण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलं। त्याचप्रमाणे राज्यातील तालुक्यांची पुनर्रचना करून नवीन तालुका निर्मितीचे निकष ठरवण्यासाठी कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आल्याचंही महसूल मंत्र्यांनी सांगितलं। मुंबईतील मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरील काही स्थानकांची नावं बदलण्यासाठी केंद्र सरकारला शिफारस करणारा ठराव आज विधान परिषदेत मंजूर करण्यात आला। मध्य रेल्वेवरील करी रोड रेल्वे स्थानकाचं नाव लालबाग रेल्वे स्थानक, सँडहर्स्ट रेल्वे स्थानकाचं नाव डोंगरी, तर पश्चिम रेल्वे मार्गावरील मरीन लाईन्स रेल्वे स्थानकाचं नाव मुंबादेवी आणि चर्नी रोड रेल्वे स्थानकाचं नाव गिरगाव रेल्वे स्थानक, त्याचप्रमाणे हार्बर रेल्वे मार्गावरील कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकाचं नाव काळा चौकी, डॉकयार्ड रोड रेल्वे स्थानकाचं नाव माझगाव आणि किंग्ज सर्कल रेल्वे स्थानकाचं नाव तीर्थंकर पार्श्वनाथ रेल्वे स्थानक करण्याची शिफारस या ठरावामध्ये करण्यात आली आहे। त्याआधी आज शपथविधी झालेल्या अनिल परब आणि किशोर दराडे या सदस्यांचा संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहाला परिचय करून दिला। महाराष्ट्र विनियोजन विधेयक विधान परिषदेतही मंजूर करण्यात आलं। तसंच मंत्री दीपक केसरकर यांनी सभागृहात पुरवणी मागण्या सादर केल्या।